मदर तेरेसा यांनी म्हटले आहे की शुद्ध असणे, शुद्ध राहणे यासाठी फक्त एकच किंमत द्यावी लागते, ती म्हणजे देवाला जाणून घेण्याची आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर प्रेम करण्याची किंमत. काय आपणास ही किंमत ठाऊक आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण कसे आहोत हे आम्ही प्रत्येकाला ठाऊक असते. मनुष्याची क्षणभंगुरता आम्हा सर्वांना ठाऊक आहे. काही वेळेस असा प्रश्न उपस्थित होतो की कोण परमेश्वराच्या उपस्थितीत जाऊ शकेल? सर्वसाधारण मनुष्याला ते कधीच शक्य होऊ शकले नसते जर आम्हाला ख्रिस्ताची ओळख नसती तर. म्हणूनच विश्वासणाऱ्याने काय केले पाहिजे याचे उत्तर आम्हाला आजच्या अध्ययनातून मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 23व्या स्तोत्राला सुरुवात केलेली आहे. स्तोत्रकर्ता 2ऱ्या वचनात म्हणतो की तो मला संथ पाण्यावर नेतो किंवा तो मला शांत पाण्याजवळ नेतो. श्रोत्यानो, मेंढरे उसळणाऱ्या पाण्याला घाबरतात आणि त्यांना साचलेले पाणी आवडत नाही. जेथे डुकरे पाणी पितात तेथे त्यांना पाणी प्यायला मुळीच आवडत नाही. ह्या गोष्टी मानवाला देखील लागू पडतात. आम्हाला शांततेची, विसाव्याची गरज असते. शारीरिक किंवा मानसिक विसाव्यापेक्षा आम्हाला आत्मिक विसाव्याची अधिक गरज आहे. स्तोत्रकर्ता 55 स्तोत्र 6व्या वचनात म्हणतो, मी म्हटले मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन कसा आराम पावलो असतो. परंतु नंतर त्याच्या लक्षात आले की समस्यांपासून पळून जाऊन त्याला विसावा मिळू शकणार नाही. आरामासाठी त्याला परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि धीराने त्याची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताने कष्टी व भाराक्रांत लोकांना आमंत्रित करून म्हटले, मत्ते शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 28व्या वचनात, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडी या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. येशू ख्रिस्त हा देवाने मानवाला दिलेला विसावा आहे. पण तुमचा विसावा कशात आहे? पैशात, कीर्तीमध्ये, यशामध्ये, भौतिक सुखांमध्ये? या गोष्टींपासून थोडेसे अलग होऊन विचार करा आणि पहा की या गोष्टी तुम्हाला खरंच विसावा देतात की नाही. त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक भय आहे किंवा नाही. तुमचा पैसा, कीर्ती, यश, सुखे ही गमावण्याचे भय तुमच्या मनाला कधी ग्रासत नाही काय? परंतु जे परमेश्वराच्या आश्रयात राहतात त्याच्यावर संकटे जरी आली तरी ते ख्रिस्तामध्ये अढळ राहतात. अडचणींच्या नद्या त्यांना बुडू शकत नाहीत, कारण ते येशू ख्रिस्तात खरा विसावा पावतात. पुढे स्तोत्रकर्ता 23वे स्तोत्र 3ऱ्या आणि 4थ्या वचनात काय म्हणतो पहा. 23वे स्तोत्र 3रं आणि 4थं वचन, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. दावीद म्हणतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. स्पष्ट आहे की जीव जेव्हा ताजा तवाना नसतो तेव्हा तो मलून असतो, दुःखी व त्रासलेला असतो आणि या दुःखाची, त्रासिकपणाची अनेक कारणे असू शकतात. परमेश्वराने आमच्या अवतीभोवतीचे वादळ जरी थांबवले नाही तरी तो आमचे मन निश्चित त्याच्या शांतीने भरतो, जी शांती आम्हाला जगाकडून मिळू शकत नाही. अशी मानवी बुद्धी पलीकडची शांती आमची मने व अंतकरणे व्यापून टाकते आणि परमेश्वराचा अवर्णनीय आनंद आम्हाला प्राप्त होतो. परमेश्वराची प्रतीक्षा करणाऱ्यांना तो आपले सामर्थ्य नेहमीच पुरवतो. म्हणून यशायाचे पुस्तक 40वा अध्याय 29 ते 31 या वचनांमध्ये प्रभू परमेश्वर आम्हाला सांगतो. यशायाचे पुस्तक 40वा अध्याय 29 ते 31 वचने,
तो म्हणजे प्रभू परमेश्वर. भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. परमेश्वर आमचा जीव ताजातवाना करणार आहे, असा अनुभव ज्या स्तोत्रकर्त्याला आला, तो म्हणाला 42 स्तोत्र 11व्या वचनात, हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी पुनरुपी त्याचे गुणगान गाईन. ह्या स्तोत्रकर्त्याचा जीव खिन्न झालेला होता आणि तो आपल्या खिन्न जीवाला ह्या वचनाद्वारे धीर देत आहे. होय श्रोत्यानो, आमचे आप्तस्वकीय, आमचे प्रिय मित्रगण, आमची भौतिक सुखे आमच्या खिन्न जीवाला ताजेतवाने करू शकत नाहीत. केवळ परमेश्वर जो आमचा मेंढपाळ आहे, तो आमचा जीव ताजातवाना करू शकतो. पण आम्ही त्याच्याजवळ ती शांती मागणे आवश्यक आहे. दावीद पुढे म्हणतो, तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवितो. श्रोत्यानो, योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 25 ते 27 वचनांमध्ये येशू ख्रिस्त धार्मिक पुढाऱ्यांना, जे खरे पाहता त्याचे शत्रू होते, त्यांना म्हणाला. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 25 ते 27 वचनांमध्ये येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करीतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. श्रोत्यानो, मेंढरू स्वतःच्याच मेंढपाळामागे जाते. त्यावरून आपण ओळखू शकतो की हे मेंढरू कोणाचे आहे. येशू ख्रिस्ताच्या काळात मेंढपाळ मेंढरांचे मार्गदर्शन करीत. मेंढरे त्याच्या मागे चालीत. दिवस रात्र तो मेंढरांच्या सोबत राही. त्यामुळे ती त्याला ओळखत असत व त्याच्या मागे चालत असत. आमचा मेंढपाळ आम्हाला योग्य मार्गाने नेतो. त्याच्या मागे चालणे न चालणे आमच्यावर अवलंबून असते. मेंढपाळाला आपल्या मेंढरांना योग्य मार्गाने चालवावे लागते. नाहीतर एक मेंढरू वाट चुकले की त्याच्या मागे इतरही वाट चुकतात. परंतु मेंढपाळ मात्र त्यांना योग्य मार्गाने चालवितो. त्यांची एकच जबाबदारी आहे, ती ही की मेंढपाळाला अधीन होऊन त्याच्या मागे चालणे. आम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी नीतिमार्गाने चालू शकत नाही, कारण आमच्यामध्ये मुळातच पाप भिनलेले आहे. त्यामुळे प्रेषित पौल म्हणतो, त्याप्रमाणे जे आम्ही करायला हवे ते आम्ही करू शकत नाही, व जे करायला नको ते आम्ही करतो. परंतु जे आम्ही स्वतःला देवाच्या अधीन करतो, त्या आम्हाला तो स्वतःच्या नामाखातर नीतिमार्गाने चालवतो. आमच्या अनैतिक वागण्याने स्वर्गीय पित्याच्या नावाला काळिमा लागू नये याची काळजी तो घेतो. या संदर्भात स्तोत्रसंहिता 91 अध्याय 11 आणि 12 वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, स्तोत्रसंहिता 91 अध्याय 11 आणि 12 वचने, कारण तुझ्या सर्व मार्गात तुला राखायला तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. ते आपल्या हातांवर तुला झेलून धरतील, नाहीतर कदाचित तू आपल्या पायाला धोंड्याची ठेच लावून घेशील. परमेश्वर आम्हाला स्वतःच्या नामास्तव आपल्या नीतिमार्गात चालवितो. कारण आम्ही अशक्त व दुबळे आहोत. आम्ही केवळ माती आहोत हे तो जाणतो. म्हणूनच त्याने आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे, जो आम्हाला देवाच्या वचनांची वेळोवेळी आठवण करून देतो, जेणेकरून अनितीच्या मार्गापासून आम्ही परावृत्त होतो. स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही. मृत्यू छायेची दरी म्हणजे फक्त मृत्यूशय्या नाही श्रोत्यानो. आमचे संपूर्ण जीवन, आमची संपूर्ण मानवजातच मृत्यू छायेच्या दरीत आहे. म्हणजे प्रत्येकावर मृत्यूची दाट सावली आहे. तो प्रत्येकाला अटळ आहे व त्याचा नेम कोणाला सांगता येणार नाही. परंतु देवाच्या लेकरांना या दरीतून जात असताना कोणत्याही अरिष्टाचे भय नसते. ही जाणीव व हे ज्ञान फार दिलासा व धीर देणारे आहे. आमच्या प्रियजनांपैकी जर कोणी देवाचा पुत्र किंवा कन्या म्हणून म्हणजे तारण झालेल्या स्थितीत मरण पावले, तर ती व्यक्ती देवाच्या सन्निध आहे हा विचार आम्हाला केवढा तरी विसावा देतो. मी कोणत्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. कोणत्याही परिस्थितीत परमेश्वर आमच्यासह आहे हा विश्वास आम्हाला धीर देतो. मग तो प्रसंग मृत्यूचा असला तरी हरकत नाही. परमेश्वराची पवित्र समक्षता आम्हाला त्याही प्रसंगात धीर देते. स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो,
तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. आकडी आमच्या संरक्षणासाठी आहे, तर काठी आमच्या मार्गदर्शनासाठी आहे. परमेश्वराचे रक्षण व त्याचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टींची आम्हाला गरज आहे. मी देवाची स्तुती करते श्रोत्यानो, की त्याने बऱ्याच वेळेला माझ्या जीवनात त्याच्या काठीचा उपयोग केला, जेणेकरून त्याच्या मार्गावर मी चालावे. आम्हाला याच गोष्टी जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी धीर देतात. जेव्हा परमेश्वर 32व्या स्तोत्राच्या 8व्या वचनाद्वारे मला म्हणतो, मी तुला बोध करीन व ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे तो मार्ग तुला दाखवीन, तेव्हा मला खरोखर मोठा धीर प्राप्त होतो. कारण अशा वेळेस माझे पाऊल वाकडे पडणार नाही, मी परमेश्वराच्या मार्गात चालेन हा विश्वास मला स्थैर्य देतो. 23वे स्तोत्र 5 आणि 6 वचने पुढे सांगतात, तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. श्रोत्यानो, ही वचने तृप्ती, आशीर्वाद यांच्याविषयी आहेत. आनंद व्यक्त करणारी आहेत. मेंढपाळाच्या हृदयातील आनंद आणि आशा हे प्रकट करतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढितोस. ह्या ठिकाणी परमानंद, फलदायित्व आणि परिपूर्णता आहे. हे सर्व आनंदाने वेष्टिलेले आहे. आज हे ताट काय आहे? मला वाटतं श्रोत्यानो, हे ताट प्रभू भोजन आहे. परमेश्वराने त्या काळात इस्रायलाला भौतिक आशीर्वादांचे अभिवचन दिले, तर या काळात आम्हाला आध्यात्मिक आशीर्वादांचे अभिवचन दिलेले आहे. पुढे स्तोत्रकर्ता म्हणतो, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. तेल हे पवित्र आत्म्याचे चिन्ह आहे आणि आम्हाला आमच्या सर्व कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे. पुढे म्हटले आहे, माझे पात्र काठोकाठ भरले आहे. हे आनंदाचे प्रतीक आहे. आज आम्हाला ह्या आनंदाने वेष्टून जाण्याची आवश्यकता आहे. परमेश्वराचे आध्यात्मिक आशीर्वाद, त्याचा आनंद व त्याची शांती आमच्या जीवनातून ओतप्रोत भरून वाहील, जर परमेश्वर आमचा मेंढपाळ असेल तर. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 10व्या वचनात म्हटले, मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्त व्हावे, ते विपुल जीवन प्राप्त व्हावे. आमचे पात्र, आमचे जीवन परमेश्वराच्या आनंदाने, पवित्र आत्म्याच्या फळाने भरून वाहायला हवे. शेवटच्या वचनात आम्हाला परमेश्वराच्या सार्वकालिक घराविषयी सांगण्यात आले आहे. आमचा मेंढपाळ आम्हाला हिरव्यागार कुरुणात बसवतो, शांत पाण्याजवळ नेतो व शेवटी आम्हाला पित्याच्या घरी सुखरूप आणतो. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामधी मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो
मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा। तोची विवेक काटा, करिता बोध फुटे मज फाटा, देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती। हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा। प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 2 आणि 3 वचनात सांगितले, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हास सांगितले असते। मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे। श्रोत्यानो, या अद्भुत मेंढपाळाला तुम्ही ओळखता काय? तो तुमचा मेंढपाळ आहे काय? आणि जर तसे आहे तर देवाची स्तुती असो, कारण या स्तोत्रातली सर्व अभिवचने तुमच्यासाठी आहेत। आता आपण पुढच्या स्तोत्राकडे वळूया। स्तोत्रसंहिता 24 अध्याय। आम्ही 24 पूर्ण अध्याय आणि 25व्या स्तोत्राची काही वचने अभ्यासणार आहोत। या स्तोत्रामध्ये येणाऱ्या येशू ख्रिस्ताचे मुख्य मेंढपाळ असे रूप आम्ही पाहणार आहोत, आणि हे स्तोत्र राजमुकुटाचे स्तोत्र आहे। मुख्य मेंढपाळाच्या आगमनाची बातमी देणारे हे स्तोत्र आहे। परंपरेनुसार असं मानलं जातं की हे स्तोत्र दाविदाने जेव्हा देवाचा पवित्र कोश किर्यात यारीम येथून सिनाय पर्वतावर आणला गेला तेव्हा रचले। आपण ह्याविषयी शमूएलाचे दुसरे पुस्तक 6वा अध्याय 12 ते 23 वचने वाचू शकता। शमूएलाचे दुसरे पुस्तक 6वा अध्याय 12 ते 23 वचने। हे स्तोत्र 2 गायकांनी आळीपाळीने गाण्याचे स्तोत्र आहे। योसेफस ह्या यहुदी इतिहासकाराच्या मते 7 गायकांचे व वादकांचे संघ यावेळेस पवित्र कोशाच्या समोर गात होते, आणि हा कोश जेथे दाविदाने त्यासाठी मंडप उभारला होता त्या ठिकाणी आणला जात होता। मंदिर बांधल्या जाऊपर्यंत पवित्र कोश त्या मंडपात ठेवण्यात आला। या स्तोत्राचे 2 भाग पाळता येतील। राजाबरोबर राज्यामध्ये ज्यांचा प्रवेश झाला ते म्हणजे वचन 1 ते 6, आणि दुसरे राज्य प्रस्थापित करण्यासाठी राजाचे आगमन म्हणजे वचन 7 ते 10 असे हे 2 भाग पाडण्यात येतील। 24व्या स्तोत्राची पहिली 2 वचने आपण आता वाचणार आहोत। स्तोत्रसंहिता 24 अध्याय पहिली 2 वचने। पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत, कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर केले। या ठिकाणी दावीद पुन्हा परमेश्वराचा निर्माता म्हणून उल्लेख करीत आहे। ही पृथ्वी त्याच्या मालकीची आहे, ती राजाची नाही, सत्ताधीशांची नाही, किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची नाही, किंवा कोणत्याही राजकीय विचार प्रणालीची नाही। या पृथ्वीवर अनेक लोक असे आहेत की ज्यांना वाटते की ते पृथ्वीचे राजे आहेत आणि तिच्यावरील सर्व काही त्यांच्या मालकीचे आहे, परंतु या लोकांना हे समजत नाही की त्यांना आपल्या डोक्यावरचा एक काळा केस पांढरा करता येत नाही, किंवा आपल्या आयुष्याची दोरी हातभर लांबवता येत नाही। मृत्यू त्यांना केव्हा, कधी व कसा गाठेल हे त्यांना समजणारही नाही। मानवाचा गर्व, त्याचा अहंकार, त्याचा मीपणा या सर्व गोष्टी त्याला देवाच्या वरती आपण आहोत असे समजायला लावतात, पण मानवाच्या जीवनाची क्षणभंगुरता लक्षात येताच हा भ्रमाचा भोपळा फुटतो। होय श्रोत्यानो, पृथ्वीवरचे सर्व काही परमेश्वराचे आहे, आणि एवढेच नाही तर जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत। तुम्ही ही गोष्ट मान्य करा अगर करू नका, पण तुम्ही परमेश्वराच्या मालकीचे आहात, आणि तुम्ही त्याच्याशी कसे वागता याचा हिशोब तुम्हाला एक दिवस द्यावा लागेल। परमेश्वराने ही पृथ्वी निर्माण केली। उत्पत्तीचे पुस्तक 1 अध्याय 9 आणि 10 वचनात म्हटले आहे, मग देव बोलला, आकाशाखाली जलांचा एके स्थळी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो, आणि तसे झाले। देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलांच्या संचयास समुद्र म्हटले। देवाने पाहिले
की हे चांगले आहे. 24वे स्तोत्र आणि 3रं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? हा प्रश्न एकट्या गायकाने विचारला आहे. परमेश्वराच्या पवित्र स्थानी कोणाला जाण्याची परवानगी आहे, असा तो प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तर पुढच्या वचनात अर्थात 4थ्या वचनात आम्हाला मिळते. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो. श्रोत्यांनो, या वचनामध्ये वर्णन केलेला माणूस सापडणे शक्य नाही, परंतु तरीही तुम्ही व मी परमेश्वराच्या पवित्र स्थानात येशू ख्रिस्ताद्वारे प्रवेश करू शकतो, कारण की त्याच्यावरच्या विश्वासाद्वारे देवाच्या कृपेने आम्हाला ख्रिस्ताचे नीतिमत्व प्राप्त झाले आहे. जेव्हा आमच्या विश्वासाने आम्ही ख्रिस्ताला धारण करतो, तेव्हा परमेश्वर आमच्या पापांकडे नाही तर ख्रिस्ताकडे पाहतो. त्याच्याद्वारे आम्हाला प्राप्त झालेल्या नीतिमत्वाकडे पाहतो आणि आम्हाला तो शिक्षा करीत नाही. केवळ ख्रिस्तामुळेच आम्ही देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये येण्याचे धाडस करू शकतो. 5 आणि 6 वचने, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. श्रोत्यानो, स्पष्ट आहे की ख्रिस्ताचे नीतिमत्व धारण करणाऱ्यांना परमेश्वर आशीर्वाद देतो. तो त्यांना विश्वासाच्या द्वारे ख्रिस्तामध्ये नीतिमान किंवा धार्मिक ठरवितो. आणि ज्यांना देवाच्या या दयेचा व कृपेचा अनुभव आला आहे, जे त्याला शरण गेले आहेत, तेच देवाच्या दर्शनास उत्सुक असतात. 24वे स्तोत्र 2रा भाग आपण आता पाहणार आहोत. याही भागामध्ये प्रश्न विचारणारा गायकांचा एक समूह आहे व त्याला उत्तर देणारा गायकांचा दुसरा समूह आहे. 7वे वचन, अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन पारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. यावर गायकांचा एक समूह उत्तर देतो. वाचूया श्रोत्यांनो 8 आणि 9 वचने. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. या गायनानंतर दरवाजातून आणखीन एक सूर विचारतो, हा गौरवी राजा कोण? असं वाटतं की या प्रश्नाला सर्व वाद्यवृंद व गायकवृंद एका सुरात उत्तर देतात. ते उत्तर 10व्या वचनात आहे. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर हाच प्रतापशाली राजा. मला वाटतं की हा उतारा 2 घटनांविषयी आहे. एक तर प्रभू येशू जेव्हा स्वर्गात परतला तेव्हाचे चित्र आहे आणि तो पृथ्वीवर पुन्हा येईल तेव्हाचेही हे चित्र आहे. श्रोत्यानो, हा प्रतापशाली गौरवी राजा पुन्हा येणार आहे. आम्ही आमच्या सनातन रूढी व चुकीच्या कल्पना व परंपरा यांचे दरवाजे उंच करून त्याचा प्रवेश आमच्या अंतःकरणात होऊ द्यायला पाहिजे. हा प्रभू सैन्यांचा देव, परात्पर प्रभू, गौरवशाली राजांचा राजा आहे. त्याचे आमच्या अंतःकरणात भव्य स्वागत करावे असे तुम्हाला वाटत नाही काय? आतापर्यंत आम्ही स्तोत्रसंहितेतल्या पहिल्या 24 स्तोत्रांचा अभ्यास केला. या स्तोत्रांमधून व्यक्त होणारे तारणाऱ्या ख्रिस्ताचे चित्र आपण पाहिले. आता या पुढची स्तोत्रे आपण अभ्यासणार आहोत. 25व्या स्तोत्रापासून ते 39 या स्तोत्रापर्यंत आम्हाला विशेष रीतीने दाविदाचे वैयक्तिक अनुभव वाचायला मिळतात. ही स्तोत्रे पूर्वीच्या स्तोत्रांपेक्षा अधिक वैयक्तिक पातळीवरची आणि जवळची वाटणारी आहेत. याही स्तोत्रांमध्ये काही अंशी पुढील काळी इस्रायलच्या अवशिष्ट लोकांच्या स्थितीविषयी विदित झालेले आहे. परंतु आजच्या आमच्या जीवनाकरिता देखील या स्तोत्रांमध्ये संदेश आहे आणि आजही ही स्तोत्रे आमच्या जीवनावर प्रभाव टाकतात. एखाद्या त्रासलेल्या जीवाकरिता ही स्तोत्रे फार दिलासा देणारी आहेत, धीर देणारी आहेत. 25व्या स्तोत्राची पहिली 2 वचने वाचूया. स्तोत्रसंहिता 25 अध्याय पहिली 2 वचने. हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावितो. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नको. माझ्या वैऱ्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नको. दावीद परमेश्वराशिवाय इतर कोणाकडेही आपले चित्त लावित नाही, कारण त्याला माहीत आहे की कोणाकडूनही त्याला हवी ती मदत मिळणार नाही. जो आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता तोच परमेश्वर त्याचे सहाय्य करणार आहे. श्रोत्यांनो, मदतीसाठी दावीद केवळ देवावर विसंबून राहायचा. आता आपण 3रं वचन वाचूया. तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. निष्कारण कपट करणारे फजित होतात. दाविदाला अनुभवाने माहीत आहे की प्रभू देवावर अढळ श्रद्धा ठेवून चालणारे लोक कधीही फजित होत नाहीत. 4 आणि 5वे वचन. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रगट कर.
तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे. आम्हा प्रत्येकासमोर 2 मार्ग खुले आहेत. एक जगाने आखून दिलेला रुंद व पसरट मार्ग आणि दुसरा देवाचा मार्ग, जो अरुंद आहे, खडतर आणि कठीण आहे. निवड आमची आहे श्रोतांनो. आज या मार्गापैकी आपण एक मार्ग निवडू शकता. आता आपण 6वं वचन वाचूया. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठीव, ती पुरातन काळापासून आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या की दावीद परमेश्वराला त्याच्या स्वतःच्या चांगुलपणाची आठवण करून देत नाही, तर तो म्हणतो की देवा, वात्सल्य व कळवळा हे तुझ्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना स्मरून तू माझे सहाय्य कर. श्रोत्यानो, तो स्वतःचे सद्गुण नव्हे तर परमेश्वराचे सद्गुण पुढे मांडत आहे आणि म्हणत आहे की या सद्गुणांस्तव परमेश्वराने त्याचे सहाय्य करावे. मला वाटतं आमच्या प्रार्थनांमध्ये आम्ही अशाच प्रकारे देवाजवळ विनंती करणे योग्य आहे, कारण देवापुढे आमची पात्रता, आमचे सद्गुण, आमची सत्कृत्ये मातेपोल आहेत. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. 22, 23 आणि 24 या 3 स्तोत्रांना मेंढपाळाची स्तोत्रे असे म्हटले जाते. आजचा प्रश्न: दाविदाचे वैयक्तिक अनुभव आम्हाला कोणकोणत्या स्तोत्रांमध्ये वाचायला मिळतात? ए. 51 ते 60, बी. 25 ते 39, सी. 40 ते 50, डी. 18 ते 24. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियानो, आपण पाहिले की देवामध्ये चांगुलपणा आहे आणि तो आम्हा प्रत्येकाची काळजी घेणारा देव आहे. विश्वासणाऱ्याने देवाच्या निर्मितीतील स्वतःचे स्थान ओळखणे आवश्यक आहे. शुद्धता आणि सत्याद्वारे गौरवशाली ख्रिस्त याचे स्वागत आमच्या जीवनामध्ये केले पाहिजे. देवाचा विश्वासूपणा आम्ही अनुभवायला हवा. तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या उपस्थितीत जाता येईल. प्रियानो, काय आपण स्वच्छ हाताचे आणि शुद्ध मनाचे आहात? काय आम्ही पवित्र आणि शुद्ध जीवन जगण्यासाठी कटिबद्ध आहोत? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे, तुझं वचन आम्हाला शिकवतं की तू पवित्र देव आहेस आणि तुझी इच्छा देखील हीच आहे की आम्ही देखील तुझी लेकरं या नात्यानं आम्ही देखील पवित्र असावं. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो की तू आम्हाला शुद्ध मन दे. होय प्रभूजी, की जेणेकरून आम्ही पापामध्ये अडकणार नाही, पापाची सत्ता आमच्यावरती चालणार नाही. आणि प्रभूजी, आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्या सानिध्यामध्ये वावरणारे तुझे लेकरं बनू शकू. होय प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझी कृपा आम्हाला हवी आहे. या सर्व गोष्टी तू देऊ शकतोस हे आम्ही जाणून घेतलेलं असताना तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि या सर्व विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.